काल एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी त्यांचा उमेदवार जाहीर केला। त्यानंतर आज विरोधकांनी सुद्धा उपराष्ट्रपती पदासाठी त्यांचा उमेदवार जाहीर केला। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारीमधून दोन गोष्टी क्लिअर झाल्यात। एक म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही आणि दुसरं म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठीच्या या लढाईत दक्षिणेतल्या खासदारांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। पण या लढतीबद्दल विस्तारावर चर्चा करण्याआधी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी कोण आहेत ते पाहूया। बी सुदर्शन रेड्डी यांचा जन्म 8 जुलै 1946 रोजी झाला। वकिलीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आंध्र प्रदेश बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली। काही काळ त्यांनी उच्च न्यायालयात सरकारी वकील आणि केंद्र सरकारचे वकील म्हणूनही काम केलंय। त्यानंतर 1995 ला त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली। 2005 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला। त्यानंतर 12 जानेवारी 2007 रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती। तर 8 जुलै 2011 रोजी ते निवृत्त झाले। दक्षिण भारतातील उमेदवार असावा अशी द्रमुकची भूमिका होती, तर राजकारणाबाहेरील उमेदवार असावा अशी तृणमूल काँग्रेसची भूमिका होती। त्यानुसार सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिलेल्या आणि कायद्याच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीने उमेदवारी दिली आहे। तर रेड्डी यांच्या उमेदवारीमुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अजूनच रंगतदार झाली असून या निवडणुकीत कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।